नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर या लेक्चरमध्ये आपण जाणून घेणार आहोत मनी सप्लाय. M0, M1, M2, M3, M4 हे तुम्हाला खूप ओळखीच्या संकल्पना वाटतील. तर हेच मनी सप्लायचं गणित आहे सगळं. तर हे समजून घेण्यात इकॉनॉमीमधली एक महत्त्वाची कन्सेप्ट आहे. तत्पूर्वी हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे, याच नावाचा फेसबुकवर ग्रुपही आहे, तर तो सायमल्टेनियसली फॉलो करा. आता सगळ्यात बेसिक मनी सप्लाय म्हणजे काय? मनी सप्लायला मॉनिटरी सप्लाय असंही म्हटलं जातं. पैशाचा पुरवठा. एका विशिष्ट दिवशी अर्थव्यवस्थेमध्ये किती पैसा फिरतो याला मनी सप्लाय, मनी स्टॉक, स्टॉक ऑफ मनी है ना, मॉनिटरी सप्लाय असं म्हटलं जातं. बघा, मनी सप्लाय इज अ टोटल स्टॉक ऑफ मनी दॅट इज इन सर्क्युलेशन इन अ इकॉनॉमी ऑन एनी स्पेसिफिक डे. म्हणजे तुम्ही आजचं उदाहरण घेतलं तर आजच्या दिवसामध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये नेमका किती पैसा फिरतोय. मग आता पैसा फिरतो म्हणजे याच्यात काय काय येतं, तर ह्या पैशामध्ये नोटा येतात, कॉईन्स येतात, डिमांड डिपॉझिट्स येतात. ओके, डिमांड डिपॉझिट म्हणजे अशी तुम्ही बँकेत गेलात, तुम्ही डिमांड केली, तुमच्या हातात पैसा आला. दोन प्रकारे असतं, एक टाईम असतं डिपॉझिट आणि दुसरं डिमांड डिपॉझिट. टाईम डिपॉझिट म्हणजे तुम्ही काही कालावधीसाठी पैसे गुंतवता बँकेमध्ये. तुम्ही जर बघितलं की डिमांड डिपॉझिट, टाईम डिपॉझिटला तुम्हाला जास्त व्याजदर मिळणार आहे. का? कारण बँकेकडे तितके जास्त दिवस तो पैसा पण असणार आहे. त्याच्यामुळे टाईम डिपॉझिट ही जी गोष्ट आहे की त्याला तो टाईम जर तुमचा संपला तरच ते पैसे मिळतात, किंवा त्या केसमध्ये मग तुम्हाला पॅनल्टी बसू शकते आधी काढायचं असलं तर टाईम डिपॉझिट लेस लिक्विड असतं. आणि डिमांड डिपॉझिट जे आहे, म्हणून एखाद्या दिवशी अर्थव्यवस्थेमध्ये किती पैसा फिरतो तिच्यामध्ये काय काय येतं, तर तिच्यामध्ये ह्या तीन गोष्टी महत्त्वाच्या असतात. एक म्हणजे नोट, दुसरं म्हणजे कॉईन, तिसरं म्हणजे डिमांड डिपॉझिट्स. आणि ह्या पब्लिकच्या हातामध्ये असणारं हे डिमांड डिपॉझिट सगळं. ओके, तर स्टॉक व्हेरिएबल्स आहेत हे मनी सप्लाय वगैरे. आता याच्यामध्ये एक गोष्ट महत्त्वाची लक्षात घ्या, ती म्हणजे काय? जो स्टॉक पैशाचा गव्हर्नमेंटकडे आहे किंवा सेंट्रल बँक म्हणजे RBIकडे आहे, तर त्याला या मनी सप्लायमध्ये सहभागी करून घेतलं जात नाही. RBIकडे असणारा पैसा आणि गव्हर्नमेंटकडे असणारा पैसा, त्याचं कारण काय आहे? कारण तो पैसा ॲक्च्युअल सर्क्युलेशनमध्ये नसतोच. अर्थव्यवस्थेत फिरत असतो का तो पैसा? नाही. तो RBIकडे आहे, तो गव्हर्नमेंटकडे आहे. तो तुम्हाला डे टू डे लाईफमध्ये फिरताना दिसत नाही. तो रिझर्व्ह मनी आणि त्याच्यामुळे तो मॉनिटरी सप्लायचा भाग नसतो. तर ही एक बेसिक गोष्ट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर तीन महत्त्वाचे सोर्स असतात मनी सप्लायचे इकॉनॉमीमध्ये. पैशाचा पुरवठा करण्याचे तीन महत्त्वाचे स्रोत जे आहेत आपल्या अर्थव्यवस्थेचे, आणि त्याच्यामधून जो काही पैसा उत्पन्न होतो आणि तो डिस्ट्रीब्यूट होतो सगळ्या इकॉनॉमीमध्ये, काय काय ते तीन स्रोत? एक, सगळ्यात पहिलं म्हणजे गव्हर्नमेंट आहे. गव्हर्नमेंट काय करतं? कॉईन्स आणि 1 रुपयाची नोट रिलीज करतं. आता सगळ्यात महत्त्वाचं, कॉईन्स आणि 1 रुपयाच्या नोटचे जे अधिकार आहेत ते गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडे आहेत. मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, 1 रुपयाच्या नोटवर सही कुणाची असते? RBI जी आहे आपली, तर तिच्याकडं सगळी पेपर करन्सी जी आहे, सगळ्या ज्या नोटा आहेत अदर दॅन 1 रुपी नोट, ते RBI करतं. कारण ह्या 1 रुपीचा जो मी प्रश्न विचारला 1 रुपयाच्या नोटचा, तो MCQला नेहमी विचारला जातो. त्याच्यानंतर तिसरं काय आहे? कमर्शियल बँक्स आहे. आता कमर्शियल बँक काय करतात? ते क्रिएट क्रेडिट ॲज पर द डिमांड डिपॉझिट्स. ओके, डिमांड डिपॉझिटच्या याच्यानुसार ते क्रेडिट प्रोव्हाइड करतात. तुम्हाला पैसा पाहिजे असेल त्याचा पुरवठा बँक करते बँकेकडून. तर त्याच्यामुळे बँक ही एक महत्त्वाचा स्रोत असते अर्थव्यवस्थेमध्ये पैसाच्या सप्लायसाठी. तर तीन गोष्टी लक्षात ठेवा: गव्हर्नमेंट, कॉईन्स अँड 1 रुपी नोट, रिझर्व्ह बँक सगळी पेपर करन्सी, तिसरं म्हणजे कमर्शियल बँक. याच्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपण कसं मोजणार की आपल्या अख्ख्या अर्थव्यवस्थेमध्ये किती पैसा फिरतोय आज? तर हे इतकं सोपं नाही आहे. म्हणजे ते असं मोजता कसं येईल ना? मग त्याच्याकरता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 4 अल्टरनेटिव्ह मेजर्स मनी सप्लायचे शोधलेले आहेत, ज्याला तुम्ही M1, M2, M3 आणि M4 म्हणता. तर ते 4 अल्टरनेटिव्ह मेजर्स आहेत ज्याच्याद्वारे आपण जाणून घेऊ शकतो की आज अर्थव्यवस्थेमध्ये किती पैसा फिरतोय. तर याच्यामध्ये हे सगळे अल्टरनेटिव्ह मेजर्स आहेत M1 आणि M4, आणि RBIमधून डेटा कलेक्ट करतं आणि मग त्याच्यानंतर ते पब्लिश करतं त्या डेटाला की M1, M2च्या अंडर किती आहे. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते म्हणजे काय की हे सगळे जे M1, M2, M3, M4 ही जी सिस्टीम होती ही RBIने आणली एप्रिल 1977. शंकर गणेशचं बुक तुम्हाला सांगतं 1979. तर असं टिपिकली खूप तुम्हाला विचारलं जाण्याचे चान्सेस कमी आहे, पण एकंदरच 1977चं जे आहे तर तिच्यामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने हे सगळं M1, M2, M3, 4च्या अल्टरनेट कॅटेगरीज आणल्या.
त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता सगळ्यात पहिलं एक आहे की एक इच्छत नव्हतं ते म्हणजे M0. आपण M1, M2, M3, M4 बघितलं. M0 काय आहे? M0 याला हाय पॉवर्ड मनी म्हटलं जातं किंवा याला रिझर्व्ह मनी म्हटलं जातं किंवा याला मॉनिटरी बेस म्हटलं जातं किंवा याला बेस मनी म्हटलं जातं. ओके, आता ऑब्विसली हा पाया आहे आपला. बेस मनी म्हणतायत याला, हाय पॉवर्ड मनी आहे. काय आहे याच्यामध्ये? एक M0 मध्ये काय येतं? करन्सी इन सर्क्युलेशन, अर्थव्यवस्थेत फिरणारी सगळी करन्सी. बँकर्स डिपॉझिट विथ RBI, बँका RBI मध्ये जे काही पैसे डिपॉझिट करतात ते सगळं डिपॉझिट. आणि अदर डिपॉझिट्स विथ RBI. ओके, 3 महत्त्वाच्या गोष्टी याच्यात येतात. आता बँका काय डिपॉझिट करतात ना RBI मध्ये, तर CRR, बँकेंना बंधन असतं की त्यांनी एवढा एवढा पैसा गुंतवला पाहिजे, RBI कडे दिला पाहिजे. हे कशासाठी असतं? उद्या जर बँकेला आपण सगळे पैसे, एखाद्या बँकेकडे 100 रुपये आहेत, हे 100चे 100 रुपये बँकेला देऊन टाकले आपण. उद्या बँकेने याच्यातलं 100चे 100 रुपयाचं कर्ज वाटून टाकलं आणि जे कर्ज आहेत ते सगळे माल्याचे भाऊ आहेत, ते गेले पळून. बँक गेली की 12च्या भावात. मग ह्या केसमध्ये तिच्यातला काही पैसा RBI स्वतःकडे ठेवते आणि त्या संबंधीचे निर्देश RBI कडून दिलेले असतात. तर ते जे काही आहे, किंवा याच्यामध्ये एक दुसरा कन्सेप्ट पण आहे, एक्सेस डिपॉझिट, ते पण आपण बघूया. आणि अदर डिपॉझिट्स, अशा 3 गोष्टी M0 मध्ये आहे. MCQला असं विचारलं जातं, M0 मध्ये काय काय येतं. सो करन्सी इन सर्क्युलेशन, बँकर्स डिपॉझिट विथ RBI आणि RBI कडे असणारे इतर डिपॉझिट्स. ओके, हा जो असतो M0 हा मॉनिटरी बेस आहे इकॉनॉमीचा, हे लक्षात ठेवा. म्हणजे आपल्या जे काही मौद्रिक धोरण किंवा त्या सगळ्या गोष्टी तुम्ही म्हणता त्याचा जो पाया आहे इकॉनॉमीचा, अर्थव्यवस्थेचा, तो हा M0 आहे. आता या M0 मध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी असते की हे जे तुम्ही बँकर्स डिपॉझिट विथ RBI आणि अदर डिपॉझिट विथ RBI म्हटलं, तर याच्यामध्ये एक महत्त्वाचा इश्यू असा आहे की हा जो पैसा असतो हा बँका कर्ज म्हणून देऊ शकत नाही. कारण मी तुम्हाला ते वरतीच सांगितलं की 100 रुपयाचे 100 रुपये वाटले तर मग काय होणार आपलं, ना आपण डब घ्यायला जाऊ शकतो. आता सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट असते की याच्यामध्ये करन्सी इन सर्क्युलेशन काय आहे, तर टोटल अमाऊंट ऑफ रुपी नोट इश्यूड बाय RBI. RBIने जेवढं कागदी चलन इश्यू केलेलं आहे तेवढं सगळंचं सगळं करन्सी इन सर्क्युलेशनमध्ये येतं. याच्याबरोबरच गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने जेवढे कॉईन्स आणि जेवढे 1 रुपयाच्या नोटा हे केलेल्या असतील तर त्या सगळ्या याच्यामध्ये येतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट, करन्सी इन सर्क्युलेशनमध्ये हे करन्सी ऑफ सर्क्युलेशन जे असतं तर ते जवळपास इक्वल असतं टोटल करन्सी हेल्ड बाय बोथ पब्लिक अँड बँक्स. म्हणजे बँक आणि पब्लिक यांच्याकडे असणारा टोटल पैसा जो असतो त्यालाच सर्क्युलेशनमध्ये असणारा पैसा म्हटला जातो की हा जो करन्सी हेल्ड इन म्हणजे सर्क्युलेशन, अर्थव्यवस्थेत फिरणारा पैसा हा इज इक्वल टू बँकेत असणारा पैसा आणि पब्लिकच्या हातात असणारा पैसा. तर सिम्पलच आहे ना, एकतर तुमच्या हातात पैसे असतील, एक तर बँकेमध्ये पैसे असतील, दुसरीकडे कुठं नसतात. ते जुन्या काळात ठेवायचे मडक्यात वगैरे, तर ते आता नाही आहे. त्याच्यानंतर CRR हे ना कॅश रिझर्व्ह रेशो, तर तुम्हाला डिपॉझिट करावं लागतं बँकेकडं. आणि दुसरं आहे एक्सेस रिझर्व्ह. आता काय होतं ना की CRR साठी बँकेने स्टॅप्युलेट केलं असतं तुम्हाला एवढे एवढे पैसे, म्हणजे तुम्हाला 3% टाकायचं, 20% टाकायचं. CRR जो काही आहे तो बँकेने सांगितला की तुम्हाला 100 पैकी 10 रुपये द्यायचे आहेत बँकेला. चला आपण दिले बँकेला 10 रुपये. मग दुसरा प्रकार काय असतो की बँक काय करतं बऱ्याचदा, एक्सेस जे काही पैसे असतात, मोर कॅश, बँकेकडे जास्तीचा पैसा आहे तो पण RBI कडे देऊन टाकतं, मोर दॅन स्टिप्युलेटेड अमाऊंट, याला एक्सेस रिझर्व्ह म्हणतात. म्हणजे बँकेने जर तुम्हाला सांगितलेलं आहे CRR कॅश रिझर्व्ह रेशो, की तुम्हाला सांगितलं की 100 पैकी 5 रुपये तुम्ही RBI कडे द्या, पण बऱ्याचदा काही बँकांकडे जास्त पैसे पडून आहेत तर त्यांनी अजून 3 रुपये याच्यामध्ये RBI ला दिले, तर हे 3 रुपये काय राहतील, एक्सेस रिझर्व्ह. कारण तुम्हाला जी मर्यादा दिली होती त्याच्यापेक्षा जास्त पैसा तुम्ही RBI कडे टाकताय, दॅट इज एक्सेस मनी. ओके, आता अदर डिपॉझिट काय असतात RBI कडं, तर जे काही कॉसी गव्हर्नमेंट असतील म्हणजे आणि फायनान्शियल इन्स्टिट्यूट असतील, प्रायमरी डीलर्स घेऊन. आता हे प्रायमरी डीलर काय असते ते पण आपण बघूयात. मग गव्हर्नमेंटशी संलग्न किंवा गव्हर्नमेंटची थोडीफार हिस्सेवारी जिच्यात असते असं डिपॉझिट जे असतील. त्याच्यानंतर फॉरेन सेंट्रल बँकेचे अकाउंट जे असतील ते पण अदर डिपॉझिट्समध्ये येतात. त्याच्यानंतर जे काही अकाउंट असतील इंटरनॅशनल एजन्सीचे, IMFचे वगैरे, ते अदर डिपॉझिटमध्ये येतात. त्याच्यानंतर ग्रॅच्युइटी गॅरंटी फंड जे असतात RBIच्या स्टाफचे, ते पण अदर डिपॉझिट्समध्ये येतात. म्हणजे सिम्पली तुम्हाला उद्या प्रश्न विचारला जाऊ शकतो की अदर डिपॉझिट्स विथ RBI MCQमध्ये विच कंटेन्ट्स, काय काय येतं तिच्यामध्ये, तर कॉसी गव्हर्नमेंटलचे डिपॉझिट्स, त्याच्यानंतर प्रायमरी डीलर्स आणि फायनान्शियल इन्स्टिट्यूट, त्याच्यानंतर फॉरेन सेंट्रल बँकेचे आणि गव्हर्नमेंटचे बॅलन्स जे काय आहेत,
IMF सारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांचा बॅलन्स RBI जो आहे, प्रोव्हिडंट, ग्रॅच्युइटी, गॅरंटी फंड जो RBIच्या स्टाफचा आहे, या सगळ्याला अदर डिपॉझिट्स म्हटलं आता RBIच्या बाबतीत. प्रायमरी डीलर्स जे आपण पहिल्या याच्यात बघितलं अदर डिपॉझिटच्या, ते कोण असतात, तर त्या फायनान्शियल इंटरमेडिएटरीज असतात. आता कॅपिटल अकाउंट तुम्ही जर बघितलं नसेल तर ते बघून घ्या, तिच्यामध्ये फायनान्शियल इंटरमेडिएटरी आपण एक्सप्लेन केलेलं आहे. हे सगळे लेक्चर एकमेकाशी संबंधित आहेत कुठं ना कुठं, तिच्यामुळे अख्खी प्लेलिस्ट घ्या इकॉनॉमीची, संपूर्ण टाका. गव्हर्नमेंट सिक्युरिटीजमध्ये जे डील करतात त्यांना प्रायमरी डीलर्स म्हणतात. अशा फायनान्शियल इंटरमेडिएटरी ज्या गव्हर्नमेंट सिक्युरिटीजचं जे काही विकल्या वगैरे जातात त्याला, त्या मार्केटला काय म्हटलं जातं बरं, तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर हे एक महत्त्वाचं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नॅरो मनी म्हणजे M1. आता M0 काय होता, तो रिझर्व्ह मनी होता, पण ॲक्च्युअली मनी सप्लायचं आता गणित सुरू होतं. M1 मध्ये काय होतं, करन्सी विथ पब्लिक, लोकांच्या हातात असणारा पैसा. डिमांड डिपॉझिट विथ अ बँकिंग सिस्टीम, बँकेकडे असणारं डिमांड डिपॉझिट. याच्यात दोन गोष्टी येतात, एक करंट अकाउंट असतं, एक सेव्हिंग अकाउंट असतं. म्हणजे सामान्य माणसाचं सेव्हिंग अकाउंट असतं, जे बिझनेसवाले असतात, मोठ्या प्रमाणावर पैसा जातो, ते करंट अकाउंट असतं. आणि अदर डिपॉझिट्स विथ RBI. अदर काय आहेत ते वरती मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे, व्हॉट इज अदर डिपॉझिट्स विथ RBI. ओके. नॅरो मनी याला का म्हटलं जातं, कारण याच्यामधला जो पैसा असतो तो M2 पेक्षा कमी असतो. म्हणजे इंटरमिजिएटरी मनी जो असतो त्याच्यापेक्षा हिच्यामध्ये पैसा कमी आहे, M1 मध्ये M2 पेक्षा कमी आहे, म्हणूनच याला नॅरो मनी असं म्हटलं जातं. हे लक्षात ठेवा. मग आता M2 मध्ये काय येतं बरं, M2 मध्ये कुठला पैसा येणार, तर M2 ला इंटरमिजिएट मनी म्हटलं जातं. आणि M2 मध्ये, M1 मध्ये सगळं जे काही येतं ते प्लस पोस्ट ऑफिस सेव्हिंग डिपॉझिट. बघा हिच्यामध्ये काय होतं, हिच्यामध्ये बँकिंग सिस्टीम आहे फक्त, हिच्यात पोस्टातले पैसे नाही घेतलेले. आपल्याकडे पोस्टाच्या स्कीम पण बऱ्याच चालतात, आणि त्याच्यामुळे M1 मध्ये हे सगळं जे गणित आहे M1चं, याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, डिपॉझिट विथ पोस्टातलं डिपॉझिट जे आहे ते हिच्यात जर ॲड केलं तुम्ही, तर त्याच्यातून काय जन्माला येतं, M2 जन्माला येतो. ओके. त्याच्यानंतर याला इंटरमिडिएट मनी असं म्हटलं जातं, कारण नॅरो मनी नंतर इंटरमिडिएट, कारण पुरं जे आहे हा आहे ब्रॉड मनी याला का म्हटलं जातं, कारण M3 मध्ये M2 पेक्षा जास्त पैसा आहे. हिच्यात काय येतं, हिच्यात टाईम डिपॉझिट सुद्धा येतात. म्हणजे M1 प्लस टाईम डिपॉझिट विथ अ बँकिंग सिस्टीम. आता M1 मध्ये काय काय होतं, करन्सी इन सर्क्युलेशन, त्याच्यानंतर डिमांड डिपॉझिट विथ अ बँक आणि अदर डिपॉझिट विथ RBI. पण याच्यामध्ये टाईम डिपॉझिट नव्हतं, तर टाईम डिपॉझिट M3 मध्ये येतं, जे M2 मध्ये पण नव्हतं. M2 पेक्षा जास्त हिच्यामध्ये पैसा आहे, म्हणून याला ब्रॉड मनी असं म्हटलं जातं. तर ते एक लक्षात ठेवा. आणि M4 जे आहे, तर याला M3 प्लस पोस्ट ऑफिस सेव्हिंग जे आहेत, ऑल डिपॉझिट्स विथ द पोस्ट ऑफिस, तर याला M4 म्हटलं जातं. ओके. तर हे लक्षात ठेवा. म्हणजे ह्या M3 मध्ये जर तुम्ही पोस्ट ऑफिस सेव्हिंग ॲड केल्या तर त्याला M4 असं म्हटलं जातं. पण याच्यातल्या दोन महत्त्वाच्या संकल्पना ज्या तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात, त्या म्हणजे MCQ ब्रॉड मनीवर येण्याचे चान्सेस जास्त असतात, हे लक्षात ठेवा. टाईम डिपॉझिट्स प्लस M1 पाठ केलं की गोष्टी एकदम सोप्या होऊन जातात. हा M1 पाठ करून ठेवा. M1 तुम्हाला विचारलं जातं MCQसाठी, हेही लक्षात ठेवा. M2 आणि M4 काय, पोस्ट ऑफिस ॲड करायचं आहे तिच्यामध्ये. आणि M3 मध्ये ह्या सगळ्या याच्यामध्ये आपण काय करणार, आपल्या टाईम डिपॉझिट्स ॲड करणार. त्याच्यानंतर नेक्स्ट वन, आता लिक्विडिटी. आता हा पण एक MCQ विचारला जातो, सर्वात जास्त लिक्विड काय आहे, है ना. आता लिक्विडिटी म्हणजे काय असतं, तर प्यार का पंचनामा बघितला असेल तर लिक्विड माहीत असेल बघा तुम्हाला. तर हे लिक्विडिटी काय असते, की फास्ट इन्स्ट्रुमेंट कन्वर्ट इंटू कॅश. म्हणजे एखादी गोष्ट किती जलद गतीने रोख रकमेमध्ये कन्वर्ट होऊ शकते. म्हणजे फॉर एक्झाम्पल, साधी जर गोष्ट आपण घेतली की आपल्याकडं गोल्ड आहे, सोनं आहे, आणि आपल्याकडे घर आहे, तर कुठली गोष्ट पटकन कॅशमध्ये कन्वर्ट करू शकतो आपण, तसं आहे गोल्ड पटकन होऊ शकतं. म्हणजे तुम्ही जस्ट गेलात सोनाराच्या दुकानामध्ये, तुम्ही ते दिलं आणि ते लगेच तुम्हाला पैसे देईल त्याच्यामध्ये, है ना. फक्त ते बघतात चोरीचं आहे का तुमचंच आहे खरंच. आणि घर जे आहे, घर लगेच विकता येतं का बरं असं, आणि उठलं लगेच आपण हे केलं की बाबा हे घर विकायचं आहे, कोणत्या रस्त्याने जात आहे, त्यांनी घेतलं तुमचं घर, बरं ठीक आहे चला मी घेतो. तर हिच्यामध्ये लिक्विड काय जास्त आहे, गोल्ड जास्त लिक्विड आहे ॲज कम्पेअर टू हाऊस. तर सेम थिंग की इथं हा सिक्वेन्स लक्षात ठेवायचा की M1 सर्वात जास्त लिक्विड आहे आणि M4 हे लिस्ट लिक्विड आहे. याचं रिझन असं आहे की इथं टाईम डिपॉझिट्स येत जातात पुढं. M3 मध्ये टाईम डिपॉझिट आहे, M4 मध्ये टाईम डिपॉझिट पण पोस्ट ऑफिस डिपॉझिट आहे. सगळ्यात सोपं काय आहे, M1 आहे, करन्सी इन सर्क्युलेशन, बँकचं डिपॉझिट, हा ना. आणि अदर डिपॉझिट विथ RBI. तर हे MCQ साठी एवढं लक्षात ठेवा की M1 सगळ्यात जास्त लिक्विड
असतं रोख रकमेत, त्याला पटकन कन्वर्ट करू शकतो आपण. एक दुसरी कन्सेप्ट आहे इथं मनी मल्टिप्लायर. मनी मल्टिप्लायर म्हणजे काय की हे रिलेशन असतं मॉनिटरी बेस. मॉनिटरी बेस काय होता आपला रिझर्व्ह मनी M0 अँड मनी सप्लाय इन इकॉनॉमी. तर ॲक्च्युली सिम्पली मनी मल्टिप्लायरला असं लिहिलं जातं की M3:M0 रेशो. ब्रॉड मनी टू रिझर्व्ह मनीचा रेशो म्हणजे मनी मल्टिप्लायर. MCQ करता लक्षात ठेवा. आता याला जर आपण अजून एक्सप्लोअर केलं तर याच्यामध्ये काय असतं की बँकांमध्ये असणारी जी काही रक्कम आहे, इच युनिट इन केस ऑफ इंडिया बँका ज्या जनरेट करतात, म्हणजे ₹1 बँकेला दिला, याच्यातून बँक किती जनरेट करणार आहे, तर ते आपण इकॉनॉमिक सर्वेमध्ये बघितलं होतं की गव्हर्नमेंट बँक लॉसमध्ये जाते, जवळपास 23% लॉसमध्ये आहे. ₹1 दिला तर 23 पैसे लॉसमध्ये, आणि जी प्रायव्हेट आहे ती ₹1 दिला तर जवळपास 9 ते 10% प्रॉफिटमध्ये आहे. 9 ते 10 पैसे ती कमवून घेते. तर हे इथं महत्त्वाचं आहे. आणि याचा जो रेशो असतो तो डिपॉझिट्स टू द रिझर्व्ह इन बँकिंग सिस्टीम. तर याला मनी मल्टिप्लायरला असं पण लिहिलं जातं, मनी मल्टिप्लायर इज इक्वल टू 1/रिझर्व्ह रेशो, किंवा मनी मल्टिप्लायर इज इक्वल टू M3/M0. आता याच्यामध्ये रिझर्व्हचा काय सीन आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या बँकेकडे टोटल डिपॉझिट जे आहे ते $100 आहे, आणि रिझर्व्ह रेशो जो आहे की तुम्हाला तो पैसा लेंड करता येणार नाही, कर्ज देता येणार नाही, तो 10% आहे. म्हणजे त्या बँकेकडे 90% डिपॉझिट, म्हणजे $90 उरलेत की ते कर्ज देऊ शकतात. मग आता ती बँकेने $90 कर्ज दिलं, आता अल्टिमेटली हा पैसा कुठं ना कुठं डिपॉझिट होतो दुसऱ्या बँकेमध्ये, है ना. आणि तिच्यामधून काय आहे की 90%, आता या 90%ला परत 10% रिझर्व्हचं गणित लागणार, आणि मग हे उरणार $81. आणि ही सायकल कंटिन्यू होत राहते, कारण त्या बँकेकडे जिथं $90 गेले ती परत तिच्यातले 10% रिझर्व्हला टाकणार, बाकीचा पैसा पुढे जाणार. याला मनी मल्टिप्लायर म्हटलं जातं, MCQला विचारलं जातं. सो मनी सप्लाय संबंधीचे हे बेसिक फॅक्ट्स आपण बघितलेले आहेत. स्पॉटलाईट बरोबर जोडलेलं राहा. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.